गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत फरसबीची भाजी. त्यासाठी मी इकडे थोडासा लसूण घेतलाय कुटून, थोडेसे जिरा आहे, लाल तिखट आहे, हळदी पावडर, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला. आता आपण स्टार्ट करूया. खूप झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. पण आता लसूण घालूया, थोडेसे जिरे, यात आपण सगळे मसाले ॲड करूया. मसाले चांगले मिक्स करूया. आता यातच आपण भाजी मिक्स करूया. भाजी चांगली अशी हलवून घ्यायची. आता आपण यात थोडंसं एकदम जरासं पाणी ॲड करूया. भरपूर नाही घालायचं, थोडंसं आपलं वाफेवरती शिजण्यापुरतं. आणि तोपर्यंत आपण थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेऊया. आता ही भाजी आपण 10 ते 15 मिनिटासाठी वाफेवरच ठेवायची. बघू शकता मस्त असं आपली फरसबीची भाजी व्यवस्थित आहे. आम्ही याला, तुम्ही फरसबी बोलतात, आम्ही याला घेवडा पण बोलतो. तुम्ही काय बोलतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. आता आपण इकडे शेंगदाणे थोडे भाजून त्याचा कूट केलाय. आता हा आपण थोडासा घालूया, जितका हवं तितका आपल्याला घालायचं. मी इकडे 2 चम्मच घातलाय, थोडासा. त्याला आपण मस्त मिक्स करूया. मस्त असं शिजल्याच्या नंतरच घालायचा आहे थोडा शेंगदाण्याचा कूट. भाजी खूप छान आणि टेस्टी अशी मस्त होते. तर कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी? आणि अजून मी अशा नवीन नवीन रेसिपी टाकत राहणार. मला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. थँक्यू सो मच. बाय.